कॅप्टन खरात रवींद्र येरंडे यांच्याच पावलावर पाऊल टाकणारा निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील भोंदूबाबा महेश गिरी यांनी खरात व येरंडे यांची बरोबरीच साधली आहे. नाशिक जिल्हा भोंदूगिरी करणाऱ्या बाबागिरीने हादरला आहे. पण प्रश्न असा आहे, आपण अजूनही जागे होणार आहोत की नाही? धर्म, श्रद्धा आणि देवाच्या नावावर धारणगाव खडक येथे उभ्या राहिलेल्या या महेशगिरीच्या भोंदूगिरीच्या साम्राज्याने आज पुन्हा एकदा आपला घाणेरडा चेहरा दाखवला आहे. करणी बाधा, दैवी शक्ती अशा खोट्या गोष्टींचा आधार घेत एका विकृत मनोवृत्तीच्या भोंदूबाबाने एका असहाय महिलेवर अत्याचार केला. आणि हे सगळं घडलं श्रद्धेच्या नावाखाली. एका त्रस्त, मानसिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेत असलेल्या महिलेचा विश्वास जिंकला गेला. तिला आधार देण्याऐवजी तिच्यावर महेशगिरी नावाच्या भोंदूबाबाकडून वासनेचा अत्याचार करण्यात आला. भीती दाखवली गेली, ब्लॅकमेल केलं गेलं. आणि समाज मात्र शांत राहिला. हा फक्त एक गुन्हा नाही, हा अंधश्रद्धेचा थेट परिणाम आहे. हा मानवतेवरचा डाग आहे. माझ्याकडे दैवी शक्ती आहे म्हणणारा हा भोंदूबाबा प्रत्यक्षात काय आहे? एक दरिंदा, एक गुन्हेगार. म्हणूनच या महिलेने लासलगाव पोलीस ठाणे गाठत लासलगाव पोलीस ठाण्यात पीडितेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून किती महिला अशा महेशगिरी नावाच्या भोंदूंच्या जाळ्यात अडकणार हा प्रश्न निर्माण होत आहे. अजून किती वेळ आपण देव आणि धर्मच्या नावावर चालणारी ही लूट आणि अत्याचार सहन करणार? अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पीडितेने धाडस दाखवलं. धारणगाव खडक येथील भोंदूगिरी करणाऱ्या महेशगिरीच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला. पण या महिलेसारखीच प्रत्येक महिलेलाही असं धाडस करता येतं का? येत असेल तर पोलिसात या भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. आता वेळ आली आहे या भोंदू महेशगिरी बाबाला उघडं पाडण्याची, त्यांना समाजातून हद्दपार करण्याची आणि सर्वात महत्त्वाचं, अंधश्रद्धेच्या बेड्या तोडण्याची. सावध रहा, जागरूक रहा, कारण श्रद्धेच्या नावाखाली लपलेला भोंदू नावाचा राक्षस कधीही तुमच्यासमोर उभा राहू शकतो व तुमच्यावर शारीरिक वासनांध हल्ला करू शकतो. म्हणूनच पीडित महिलांनी अथवा फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्वरित या भोंदूबाबाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करावी. योगेश कर्डिले, ब्युरो रिपोर्ट, निफाड. आलं लक्षात. एखाद्या कुटुंबात सुंदर मुलगी आणि चांगली शिकलेली मुलगी भेटली तर त्या कुटुंबाचा नाश करायचा. हे आपले दात असते ना, आपले धोरण असतात नाही का, हे लक्षात घ्या. शासन पाहिजे, शासन बोल. ताई, तुम्ही आज लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. काय नेमका प्रकार आहे? मी खडक धारणगाव म्हणून एक गाव आहे निफाड तालुक्यातलं. तिथे प्रतीक अंगापूर म्हणून एक मठ आहे. तर त्या मठामध्ये महेशगिरी नावाचा जे बाबा आहे, त्या बाबांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे. आणि याचविषयी मी तक्रार देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर अशा खूप भरपूर पीडित महिला आहेत तिथे, जे त्याच्या स्थानावर जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण तो करतो. पण ही गोष्ट भरपूर वेळेस मी ह्या गोष्टीविषयी आवाज उठवण्याचा भाग 2 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय दबाव, म्हणजे त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आज माझ्याबरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केली आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिंमत आली की आपण उठवू. कारण मी खूप मुलींचे ते बघते का खूप मुली त्याच्या याच्याखाली अजून पण लैंगिक शोषण अत्याचाराखाली अजून पण दबावाखाली आहे. आणि मला माहिती की जर म्हणून मी एक पाऊल उचललं आहे की माझ्यावर जो अन्याय झाला तो इतरांवर होऊ नये. आणि प्लीज मला मदत करा की तो बाबा लवकरात लवकर त्याचा आडवा व्हावा. असं नेमकी घटना काय झाली होती? कुठे त्याने म्हणजे तुमच्यावर अत्याचार काय कुठे गेले, काय नेमकं घटनाक्रम होतं सर? माझ्या वैयक्तिक काही प्रॉब्लेम होते की चिडचिड वगैरे व्हायची. तर माझ्या घरच्यांनी असंच म्हणजे की गुगलवरती इंस्टाग्रामवरती सर्च केला. तर तेव्हा प्रतीक अंगापूर असं म्हणून त्याचे व्हिडिओ दिसले. ते व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्या स्थानावर गेलो. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला बाहेरचा प्रॉब्लेम आहे, बाहेरची करणी बाधेचा प्रॉब्लेम आहे. तर आमच्या इथं गुरुवारी 5 गुरुवार करा, त्याच्या इथे पापविनाशी तळं आहे, त्या तळ्यामध्ये आंघोळ करायची आणि जे उंबराचं झाड आहे त्याला तो प्रदक्षिणा मारायला लावतो.
आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाकडून 200-200 रुपयाची पावती फाडायला लावतो की तुमचे काही प्रश्न असले तर मी सॉल्व करल बुवा असं. तसे आम्ही पण तिथं 5 गुरुवार केले. त्याच्यानंतर त्यांनी वैयक्तिक मला असं सांगितलं की तुझी जन्मतारीख वगैरे मला दे. तर मी ती व्हॉट्सअपला सेंड केली माझ्या नंबरवरून. तर त्याने मला मेसेज यायला सुरुवात झाली, कशी आहे, काय जेवली का वगैरे असं, तू मला खूप आवडते, असं एवढ्या मुली आल्या इथं. मी त्याच्याशी जे स्पष्ट बोलली तर तो म्हणे तू इतकं स्पष्ट बोलते, मला आवडते, तू माझा पुण्याचा मठ सांभाळ. मी हा मठ सांभाळतो कारण माझं आधीच लग्न झालेलं आणि मोडलेलं होतं. तर तुम्हाला म्हणायचं तू आता परत लग्न करण्यापेक्षा तू माझा मठ सांभाळतो पुण्याचा आणि मी इथला धारणगावचं बघतो बा, असं आमिष पण त्याने मला दाखवलं. आणि त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना पण त्यांनी पूर्ण याच्यामध्ये घेतलं तर माझ्या घरच्यांना सांगितलं की तिला मला एकदा भेटायला पाठव पंचवटीला, तिच्याशी मला थोडं बोलायचं आहे. तर माझ्या घरच्यांचा पण मला फोर्स होता की ठीक आहे तुझं आहे, बाबा सांगताय तसं कर. आणि मी गेली पंचवटीला भेटायला. त्याच्यानंतर त्यांनी मला त्र्यंबक रस्त्याला एक लॉज आहे, त्याचं नाव मला आठवत नाही त्या लॉजचं, पण मी सांगू शकते कोणता लॉज होता तो. त्या लॉजवर तो मला घेऊन गेला आणि तिथे जे माझ्यावर अत्याचार केला तो इतका भयानक पद्धतीने केलं की मला म्हणजे तिथे जाऊन माझं डोकं इतकं, मी आवाज पण नाही करू शकत. मला समजत होतं माझ्यासोबत काय होतंय, पण ना मी आवाज पण करू शकले ना काही. जेव्हा मी तिथून बाहेर आली त्यावेळेस मी ही सगळ्यात पहिली गोष्ट माझ्या मिस्टरांना सांगितली. त्याच्यानंतर मी घरच्यांना सांगितली. पण त्या बाबाची ओढ इतकी मोठी असल्यामुळं जेव्हा माझे पप्पा बोलायला गेले त्यांनी स्वतःहून सांगितलं की तुम्ही आवाज उठून काहीच उपयोग, कारण माझ्या मागे दैवी शक्ती, त्याच्या गळ्यात जे रुद्राक्ष आहेत 3, त्या रुद्राक्षांची भीती तो लोकांना दाखवतं की माझ्या मागे दैवी शक्ती आणि मी कोणीच माझं काहीच करू शकत नाही. आणि त्याच्या मागे जे पोलीस वगैरे महिला मंडळ ओळखी वगैरे जे आहे त्याच्यामुळे असं वाटतं की आपण आवाज उठवल्यावर काहीच होऊ शकत नाही, म्हणून मी आजपर्यंत शांत बसले. पण मला आज एक हिंमत आली समितीमुळे की आपण पाऊल उठवा, म्हणून मी आज आवाज उठवला. म्हणून आज तक्रार नोंदवायला लासलगाव पोलीस स्टेशनला. ताई, तुम्ही आता जे आरोप केले आहेत हां. जे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, जे आपण निश्चित आपल्याकडे काही पुरावे आहेत, काही पुरावे सबळ पुराव्यानिशी आपण हे आरोप केले? माझ्याकडे ते पुरावे होते, त्याचे मेसेजचे पण होते, त्याच्या रेकॉर्डिंग पण होत्या. पण त्यावेळेस ज्यावेळेस ती घटना माझ्याबरोबर घडली होती आणि मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात पहिले मी आडगाव पोलीस स्टेशनला गेली. तिथे सांगितल्यानंतर त्यांनी माझं तक्रार नोंदवून घ्यायच्या आधी सांगितलं की इथे नाही होऊ शकत. आणि त्यावेळेस माझी परिस्थिती अशी होती की मी नाही येऊ शकत होते लासलगावला आणि मला त्याच्या मागचं वर्तुळ पण माहिती होतं, त्याचं म्हणजे जे मोठेपणा होता तो पण माहिती होता. त्याच्यामुळे मी नाही ह्या गोष्टी करू शकत होते. मी प्रयत्न केला आणि आता ते व्हिडिओ माझ्याकडे नाही आहे कारण माझा मोबाईल फुटला, मग त्या गोष्टी नाही आहे माझ्याकडे. पण माझ्याबरोबर वैयक्तिक ती घटना घडली आणि मला एक मनापासून वाटतं की बाकीच्या मुलींसोबत असं नाही व्हावं. तुम्ही सदर चौकशी करा, तुम्हाला सापडू शकतात खूप. तो लॉजवर मी जाऊ शकते एवढं मला माहिती. एवढंच सांगते. गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भोंदू खरातचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरणं अंधश्रद्धेच्या बाबतीत असतील ते महाराष्ट्रात बाहेर आलेले आहेत आणि यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार झालेला आहे. त्यानिमित्ताने आमच्याकडे पीडित महिला आली आणि या इतर प्रकरणामुळे तिला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली. तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं. तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत करावी अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनने आम्हाला छानपैकी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत. कुठल्या गुन्ह्याअंतर्गत कुठले गुन्हे आता दाखल झाले? सदर घटना जी आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे आणि अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी FIR मध्ये अधिक कलम लागले जातील अशी मागणी आम्ही करत आहोत. लासलगाव पोलीस स्टेशनला आता एक गुन्हा दाखल झाला आहे. नेमकी काय माहिती आहे का भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे? ऐका ना, ते एक धारणगाव वीर एक इसम आहे महेश गिरी काकडे, त्यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार दिलेली आहे. त्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पुढची कारवाई आम्ही करत आहोत. नेमकी काय आरोपीला अटक झाली का नाही अजून नाही, मी करतोय, कारवाई करतोय. आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज 24 तास.